ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये लाखो टॅक्सपेयर्स आहेत, जेन्युइन टॅक्सपेयर्स. ते टॅक्सपेयर जेव्हा पैसे देतात तेव्हा नागरी सुविधा त्यांना पुरवल्या जातात. नागरी सुविधांमध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील, इत्यादी दैनंदिन घनकचरा असेल, शैक्षणिक प्रवर्गातील विद्यार्थी असतील, आरोग्य असेल, याच्या संदर्भातल्या नागरी सुविधा पुरवल्या जातात. आता होतं काय की ह्या अनधिकृत बांधकामांमुळे ही जेवढी अनधिकृत बांधकामं वाढत आहेत त्याच्यामुळे हा जो नागरी सुविधा पुरवण्याचा जो बोजा आहे तो अधिक गडद होतो. आधीच ठाणे महानगरपालिका डबखाईला आलेली आहे. येणारा महसूल आणि पुरवल्या जाणाऱ्या योजना याच्यामध्ये ताळमेळ बसत नाही. आपल्याकडे स्वतःचं धरण नाही, आपल्याकडे ट्रान्सपोर्ट सिस्टम एफिशियंट नाही आहे, आपल्याकडे रस्त्यांची कामं अजून सुरू आहेत, आपल्या इकडे गल्लीबोळामध्ये गाड्या जात नाहीत, ट्रान्सपोर्ट सिस्टमच्या घनकचरा उचलला जात नाही व्यवस्थित वेळेवरती. घनकचरा व्यवस्थापनाचं आपल्याकडे प्रक्रिया राबवली जाते परंतु आपल्याकडे प्रकल्प नाही. या सगळ्या गोष्टी असताना ठाणे शहर हे एक महत्वाचं शहर, ऐतिहासिक शहर, मुंबईच्या ह्याला जोडलेलं, मुंबई आणि गुजरातच्या मधलं किंवा मुंबई आणि नाशिकच्या मधलं, मुंबई आणि पुण्याच्या मधलं एक महत्वाचं शहर असं असताना या ठाण्यामध्ये जी अनधिकृत बांधकामं फोफावत आहेत त्याचं मूळ कारण हे आहे की ही जी मंडळी आहेत अनधिकृत बांधकाम करणारी आणि राजकीय पुढारी आणि हे सत्ताधारी च्या हाताखाली काम करणारे बाबू लोक म्हणजे ब्युरोक्रॅट्स यांची एक साखळी आहे. आणि ही अनधिकृत बांधकामं लोकांना घरं परवडत नाहीत, लोकांना अनधिकृत बांधकामातली घरं परवडतात म्हणजे लोकांचे जीव धोक्यात टाकण्याचं काम हे करतात. कारण ही अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आज नाही उद्या पडणार आणि त्यांना कुठलंही संरक्षण नाही. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामं थांबली पाहिजेत कुठेतरी आणि त्यांना पाठीशी घालणार किंवा ज्यांच्यामुळे बांधकामं होत आहेत त्या अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई झाली पाहिजे. त्यांना केवळ घरीच बसून उपयोग नाही तर त्यांना त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्या सगळ्यांची एक साखळी आहे त्यांच्यावरती मोक्कासारखी एखादी कारवाई जर आपण केली, प्रस्तावित केली तर मला वाटतं ही अनधिकृत बांधकामांचा विळखा थांबेल ठाणे शहराला झालेला. कारण काही कायमस्वरूपी कीड आहे ते चालूच राहतील आणि एक वेळ अशी परिस्थिती येईल की ऐतिहासिक शहर, तलावांचं शहर म्हणून जे ठाण्याचं नाव आहे किंवा मराठी बाळबोध ठाण्याचं जे नाव आहे त्या अनधिकृत बांधकामांचं शहर म्हणून ठाणं येईल. म्हणजे धारावी सारखी आपल्याला कुठेतरी ओळख निर्माण होईल. धारावीमध्ये जशी झोपडपट्टी आहे तशी शेवटी अनधिकृत बांधकामांचं ठाणं म्हणून ही आपल्याला ओळख निर्माण होईल. ती भीती आहे आणि मग आपल्यासारख्या सुज्ञ ठाणेकरांना, टॅक्सपेयर्स ठाणेकर आहेत जेन्युइन, त्यांना ठाणं सोडण्याशिवाय पर्याय राहणार. आता ठाणे महानगरपालिकेमध्ये रंगाबिल्ला जे चालवत आहेत हे अक्का लोक आहेत, ह्या ठाण्याचे अक्का लोक आहेत. जसे तिकडे मुंडे अक्का होते तसे इकडे अक्का आहेत, बीडमध्ये अक्का झाले निर्माण तसे इकडे अक्का आहेत. ते अक्का लोक हे चालवत आहेत. हे रंगा बिर्ला हे सर्वश्रुत आहेत. कोण रंगा बिर्ला आहेत? हे रंगा बिर्ला हे चालवत आहेत. हे राजकीय पुढारी आहेत का त्यांच्या अंडर काम करणारी उपायुक्त अधिकारी आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत, आयुक्त आहेत, ते शोधण्याचं काम पोलिसांचं आहे. पण 100% रंगा बिर्लाचं राज्य इथे आहे. नुसतं रंगा बिर्लाचं नाही, यापूर्वी जय वीरूचं पण